एका तालुक्याचा कारभार सुरळीत चालवणारा, शासनाच्या योजना प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि महसूल व्यवस्थेचा प्रमुख अधिकारी म्हणजेच तहसीलदार. जिल्हा पातळीवर कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टर जसे महत्त्वाचे असतात ना, तसंच तालुका पातळीवर तहसीलदार हा प्रशासनाचा केंद्रबिंदू असतो. सामान्य नागरिकांचा सगळ्यात जास्ती संपर्क येतो तो म्हणजे ह्याच अधिकाऱ्याशी. तहसीलदार पदावरती भरती ही महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन म्हणजेच एमपीएससी मार्फतच घेतली जात असते. एमपीएससी राज्यसेवा परीक्षेतनं किंवा काही वेळा बढतीनं सुद्धा हे पद मिळत असतं. तहसीलदार हा क्लास 1 अधिकारी असतो आणि संपूर्ण तालुक्यातील महसूल आणि प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी ही त्याच्यावरतीच असते. तहसीलदाराचं मुख्य काम म्हणजे जमीन आणि महसूल प्रशासन, 7/12 उतारे, फेरफार नोंदी, जमीन हस्तांतरण, वारस नोंद, जमीन संपादन प्रक्रिया या सगळ्या बाबी त्याच्या नियंत्रणात येतात. शेतकऱ्यांच्या तक्रारी, पीक नुकसान भरपाई, नैसर्गिक आपत्तीतील पंचनामे आणि शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचं वितरण या सगळ्यामध्ये तहसीलदाराची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे तो फक्त कागदपत्रांवरती सही करणारा अधिकारी नसून थेट जनतेच्या प्रश्नांशी जोडलेला प्रशासकीय अधिकारी सुद्धा असतो. तहसीलदार हा एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट म्हणून सुद्धा काम करत असतो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक आदेश देणं, प्रतिबंधात्मक कारवाई करणं, जमावबंदी आदेश लागू करणं अशा सगळ्या अधिकारांचा वापर तो करत असतो. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदान केंद्रांची तयारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती आणि संपूर्ण व्यवस्थापन ह्यामध्ये सुद्धा तहसीलदाराची महत्त्वाची भूमिका असते. तालुक्यातील प्रत्येक सरकारी विभागामध्ये समन्वय साधणं ही त्याची रोजची जबाबदारी असते. तहसीलदार बनण्यासाठी उमेदवाराला एमपीएससी राज्यसेवा ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते, ज्यामध्ये प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यू असे 3 टप्पे असतात. प्रिलिम्समध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न असतात म्हणजेच एमसीक्यू बेस्ड आणि मेन्समध्ये सखोल लेखी परीक्षा घेतली जात असते. तर इंटरव्ह्यूमध्ये व्यक्तिमत्व आणि प्रशासनिक दृष्टिकोन तपासला जातो. या पदासाठी कुठल्याही शाखेची पदवी आवश्यक आहे. वयोमर्यादा साधारण 19 ते 38 इतकी असते आणि राखीव प्रवर्गांसाठी विशेष सवलतही असते. पगार हा 7व्या वेतन आयोगानुसार लेव्हल 9 किंवा लेव्हल 10 मध्ये मोडतो. सुरुवातीला सुमारे 53,000 ते 1,67,000 रुपयांपर्यंत वेतन आणि विविध भत्तेही मिळतात. सरकारी निवास, वाहन सुविधा आणि सामाजिक प्रतिष्ठा ह्या पदासोबत जोडलेल्या असतात. पण तहसीलदाराचा खरा मान लोकांच्या विश्वासात असतो. एखाद्या शेतकऱ्याला योग्य वेळी नुकसान भरपाई मिळाली किंवा एखाद्या कुटुंबाचा वारस नोंद प्रश्न सुटला तर त्या समाधानामध्ये तहसीलदाराचं खरं यश दडलेलं असतं. सेवेतील प्रगतीनुसार तहसीलदार पुढे डेप्युटी कलेक्टर ह्या पदावरती सुद्धा जातो. त्यामुळे ही कारकीर्द केवळ तालुक्यापुरती मर्यादित नसते, तर जिल्हा पातळीवरती सुद्धा पोहोचण्याची संधी देत असते. पण ह्या पदावरती काम करताना राजकीय दबाव, स्थानिक समस्या आणि जनतेच्या मोठ्या अपेक्षा या सगळ्यांचा सामना करावा लागतो. निर्णय घेताना कायदा आणि न्याय या दोन्ही गोष्टींचा समतोल राखणं अत्यंत गरजेचं असतं. तहसीलदार म्हणजे शासन आणि जनता ह्यांच्यातला दुवा. तो प्रशासनाची ताकद जमिनीवरती उतरवतो आणि सामान्य माणसाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो. जर तुम्हाला सुद्धा लोकांसोबत थेट काम करायचं असेल, ग्रामीण भागातील प्रश्न सोडवायचे असतील आणि प्रशासनाचा भाग बनून बदल घडवायचा असेल, तर तहसीलदार होणं हा एक प्रभावी मार्ग आहे. तहसीलदार बनणं म्हणजे केवळ पद मिळवणं नाहीये, तर जबाबदारी स्वीकारणं आहे. तालुक्याचा विकास, शेतकऱ्यांचं हित आणि कायदा सुव्यवस्था यांचा समतोल राखणारा अधिकारी म्हणजेच तहसीलदार, महसूल प्रशासनाचा खरा कणा. तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळालेली माहिती कशी वाटली ते आम्हाला सांगा आणि सोबतच तुमच्या तालुक्यातल्या तहसीलदाराचं नाव सुद्धा आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.